प्रकरण 24 अध्याय 5 ओवी 1-60 अन्याय सहन करू नये त्याचा प्रतिकार करावा असे गीतेत सांगितले आहे. माफ कर असे भगवंत सांगत नाहीत. भगवंत म्हणतात भावनेला अवास्तव महत्व देऊन कर्तव्य विसरू नकोस. हे सांगताना अनेक योग भगवंतांनी सांगितले. त्यातला 5वा योग कर्मसन्यास योग. आपले काम समरसून करणे म्हणजे कर्मयोग. पुरेसे ज्ञान असेल तरच कर्मयोग साधता येतो. कर्मयोग 3ऱ्या अध्यायात सांगितला. ज्ञान आणि कर्म एकमेकांना पूरक आहेत हे 4थ्या अध्यायात बघितले. मागा सकळ कर्माचा संन्यासू, तुम्ही इच्छी निरोपिला होता बहुवसू, तरी कर्मयोगी केवी अतिरसू, पोखितसा पुढती 5:2. योग आणि संन्यास यात काय श्रेष्ठ या विचाराने अर्जुन गोंधळला आणि यातील महत्वाचे काय ते सांगा अशी त्याने भगवंतांना विनंती केली. कर्मयोग आणि कर्मसन्यास दोन्हीत काम समरसूनच केले जाते, पण यात एक सूक्ष्म फरक आहे, तो म्हणजे कर्तेपण. कर्मयोगात काम मी केले याची जाणीव असते, कर्मसन्यासात मी निमित्त मात्र आहे याची खात्री असते. एखादे फूल उमलले तर कर्मयोग्याला वाटते की मी लावलेल्या झाडाला खूप सुंदर फूल आले. कर्मसन्यासी म्हणतो देवाची लीला अगाध आहे, नुसते रोप लावले, देवाच्या कृपेने फळा फुलांनी लगडले. तरी जाणा नेणा सकळा, हा कर्मयोगू कीर प्रांजळा, जैसी नाव स्त्रिया बाळा, तोय तरणी 5:16. भगवंत म्हणतात की कर्मयोग आणि कर्मसन्यास दोन्हीही तुल्यबळ आहेत. दोन्ही गोष्टींचे फळ समान आहे, पण संसारी माणसाला कर्मयोग सहज साध्य असल्याने त्याने त्याचे आचरण करावे. कर्मसन्यास म्हणजे काय हे सांगताना भगवंत म्हणतात की मी माझे ही जाणीव संपते, उपाधी सरते, तो कर्मसन्यास. कमळासारखे अलिप्त राहून कर्म करतो तो कर्मसन्यासी असे भगवंत सांगतात. उपाधी म्हणजे काय? उपाधीचा सामान्य अर्थ पदवी, पण आध्यात्मिक अर्थ सिद्धी, अपेक्षा. मी उरला नाही तरी इतरांकडून अपेक्षा उरते, तीही दूर सारून स्वतःचे काम करतो तो कर्मसन्यासी. इतरांनी कामाची दखल घ्यावी, इतरांनी कसे वागावे, इतरांचे काय चुकते या कशाचाही तो विचार करत नाही. इतरांचा त्याला त्रास होत नाही. दुसऱ्यांनी काय करावे हे तो विचारल्याशिवाय सांगत नाही. दोषयुक्त वातावरणात राहूनही तो दोषमुक्त राहतो. हे केवळ साधनेने जमते. समोरचा माणूस ओरडून रागावून बोलत असेल तरीही स्वतःचे म्हणणे शांतपणे सांगता येणे हे कौशल्य आहे. प्रयत्नाने ते जमू शकते. संतांच्या, थोर पुरुषांच्या उपदेशातील भाव समजून घ्यायला लागतो. गीता सामान्य लोकांसाठी सांगितली गेली तरी त्यात सांगितलेली लक्षणे योगी, ज्ञानी, सिद्ध माणसाची आहेत. आदर्श थोर माणूस कसा असतो हे माहिती असावे. ढोंगी माणसाच्या आहारी समाजाने जाऊ नये या हेतूने लक्षणे सांगितली आहेत. उपासनेला सुरुवात केली की लगेच त्या लक्षणाप्रमाणे माणूस वागू शकत नाही. उपासनेमुळे आपल्यातील दोषांची जाणीव होते, आपल्या चुका समजतात. ग्रंथ वाचणाऱ्या, तीर्थयात्रा करणाऱ्या माणसाला राग येता कामा नये, अपमान वाटता कामा नये असे लगेच होत नाही. पदार्थांची नुसती कृती वाचून माणूस कुशल आचारी बनत नाही. विमान कसे चालवावे हे नुसते वाचून बघून विमान चालवता येत नाही, तसे उपासनेला सुरुवात झाली की लगेच माणसातले दोष नाहीसे होत नाहीत. जैसे समुद्री लवण न पडे, तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे, मिळे तेव्हा 5:35. मीठ वेगळे असते तोपर्यंत त्याचे स्वतंत्र अस्तित्व असते, पण ते समुद्रात मिसळले तर ते वेगळे ओळखू येत नाही. तसे कर्मयोगी आपले कर्म भगवंताच्या कर्मात मिसळतो. कर्मयोगी सगळे काम करतो, पण त्याचे करते पण स्वतःकडे घेत नाही. यशाचे सगळे श्रेय भगवंताला देतो. मी केले नाही तरी कार्य होईल, पण माझे काम मीच करायला हवे ही जाणीव असणे म्हणजे कर्मसन्यास. माणसाला वाटते की पुण्य जोडावे. भगवंत म्हणतात तू कर्म करावे, पाप पुण्याचा हिशोब करू नये. पुण्याची, मोक्षाचीही अपेक्षा करू नये. भक्तांना भक्तीचा नकळत अहंकार वाटू लागतो. भक्ती केली की आपण देवाकडे काहीही मागू शकतो आणि ते देवाने द्यायला हवे असे भक्ताला वाटू लागते. याने भक्तीतील भाव मागे पडून भक्तीला व्यावहारिक, बाजारू स्वरूप येते. अल्पसंतुष्ट, समाधानी वृत्ती जाऊन अपेक्षांच्या गुंत्यात भक्ती अडकते.
भक्ताची प्रगती थांबते. म्हणून भगवंत म्हणतात की जे मिळाले आहे तेच आपल्यासाठी योग्य आहे, यावर विश्वास असलेली श्रद्धा सर्वश्रेष्ठ आहे. प्रकरण 25 अध्याय 5 ओवी 61 ते 120. येरु कर्म बंधे किरीटी अभिलाषाची या गाठी कळासला खुंटी फळभोगाच्या. 5:72. कर्म निरपेक्ष वृत्तीने करावे हे सांगताना माऊली म्हणतात, अपेक्षा माणसाला बंधनात टाकते. दाण्याच्या अपेक्षेने आलेली पाखरे पारध्याच्या फासात अडकून स्वातंत्र्य गमावतात. त्याप्रमाणे हेतू ठेवून केलेली कर्मे माणसाचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्याला स्वार्थी बनवतात, न्यायाचा विसर पडतो, सत्सद विवेकबुद्धी हरवून बसतो, ध्येयापासून दूर जातो. कर्म करताना आनंद मिळत नाही आणि फळाच्या चिंतेने माणूस सुख हरवून बसतो. फायदा बघून काम करणे याला स्वार्थ म्हणतात. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू परी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा. 5:76. देव अलिप्त असतो. अलिप्त राहणे खूप अवघड आहे. कर्माचे स्वातंत्र्य देताना देव त्यात ढवळाढवळ करत नाही. चांगले वाईट चूक बरोबर काही सांगत नाही. पाणी, प्रकाश, तेज, माती हे देवाची रूपे सगळ्यांशी समान वागतात. जो इतके अलिप्तपणे वागतो तो जीवनमुक्त संन्यासी असतो. तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गा अवधारी पंडुकुमरा. 5:82. सगळे देवाच्या मर्जीने होते असे म्हटले जाते ते पूर्ण सत्य नाही. निसर्ग ही स्वतंत्र यंत्रणा आहे आणि बऱ्याच गोष्टी आपोआप होतात. जसे सूर्याच्या प्रकाशाने उष्णता निर्माण होते, पाण्याची वाफ होते, फुले उमलतात, प्रकाश पडतो. यासाठी सूर्याला वेगळे काही करावे लागत नाही. तो सूर्याचा सहज गुणधर्म आहे. पाऊस पडल्यावर मातीतील बीज आपोआप अंकुरते. बी आंब्याचे असेल तर झाड आंब्याचे येते. बी कोणते लावायचे याचे स्वातंत्र्य माणसाला असते. अगदी तसेच माणसाच्या आयुष्यातील घटना त्याच्या संचितानुसार होतात. त्यात देव ढवळाढवळ करत नाही. मग हा मशकू हा गजू की हा श्वपचू हा द्विजू पैल इतरू हा आत्मजू हे उरेल के. 5:93. कर्म संन्यासी, गरीब, श्रीमंत, दुबळा, बलवान असा भेदभाव करत नाही. त्याची वागणूक समान असते. तो न्यायानेच वागतो. जो त्याच्याशी चांगला वागेल त्याच्याशी छान आणि जो त्याच्याशी वाईट वागेल त्याच्याशी हीन असे तो वागत नाही. सामान्य माणूस जात, धर्म, प्रांत, स्त्री, पुरुष, लहान, मोठा, श्रीमंत, गरीब या भेदात अडकतो. कर्मसन्यासी सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन वागतो. माणूसच नव्हे तर सर्व प्राणी मात्रांशी सौजन्याने जो वागतो तो कर्मसन्यासी असतो. सहजे स्वसुखाचेनी अपारे सुरवाडलेनी अंतरे रचिला म्हणूनी बाहिरे पाऊल न घली. 5:106. समदृष्टी असलेला माणूस आहे त्या स्थितीत सुखी असतो. सुखी होण्यासाठी कोणत्या उपायाची साधनाची त्याला गरज नसते, कारण आनंद ही त्याची सहज वृत्ती असते. समाधान हा स्वभाव असतो. या गोष्टी वस्तूंवर अवलंबून नसतात. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की समान वागतो म्हणजे भेदभाव करत नाही. याचा अर्थ तो कोणी कसेही वागले तरी त्याला माफ करतो, पापालाही पुण्य मानतो असा नाही. दया कोणाला दाखवावी, मदत कोणाला करावी याचेही नियम आहेत. कोणी गैर वागत असेल, माणुसकी सोडून वागत असेल तर त्याला ती जाणीव करून द्यायला हवी, शासन करायला हवे, त्याला माफ करू नये. अन्याय करणारा किंवा अन्याय सहन करणारा कर्मसन्यासी असू शकत नाही. प्रकरण 26 अध्याय 5 ओवी 121 ते 180. कर्म, ज्ञान आणि संन्यास समजून घेतल्यावर कर्मसन्यास म्हणजे काय, तो कसा साध्य करावा हे 5व्या अध्यायात सांगितले आहे. अहंकार सोडणे, निरपेक्ष काम करणे, कर्तेपणा न घेणे या गोष्टी सहज साध्य नाहीत. यास्तव संसारी माणसाने कायम संतांच्या सहवासात राहावे, ग्रंथांचे वाचन करावे, ज्यायोगे त्याची बुद्धी आणि मन सतत सद्विचारात राहील आणि निस्संग वागायला जमले नाही तरी किमान गैरवर्तुळ कमी होईल. सर्व कर्म कृष्णार्पण करावी हे सांगताना माऊली म्हणतात, तिये अलिंगन मेळी होय आपे आप कवळी तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे. 5:133. गंगेत दुसरे पाणी मिसळले तर ते आपोआप गंगा जळ बनते, तसे माणसाने
स्वतःचे कर्म देवाला अर्पण करावे म्हणजे दोन गोष्टी साध्य होतात. त्याचे संचित निर्माण होत नाही आणि कर्तेपणाची भावना निर्माण न झाल्याने अहंकार वाढत नाही. माऊली व्याख्या न सांगता कार्य करायचा सोपा मार्ग सांगतात, ज्याने कर्तव्य आणि उपासना दोन्ही साधता येईल. इच्छा कमी असतील तर असमाधान कमी होते. समाधान वाढले की अहंकार कमी होतो. जसे पक्षी फळ खातो पण त्या फळात गुंतत नाही, तसे माणसाने सुख भोगावे पण त्यात अडकू नये. एक स्त्री समर्थांच्या प्रवचनाला आली. उदास वाटल्याने समर्थांनी तिला नाराजीचे कारण विचारले. ती स्त्री म्हणाली, मला देवाची पूजा साधना करायला घर कामामुळे वेळ मिळत नाही. समर्थ म्हणाले, काम करताना देवाचे स्मरण करा. गायीची धार काढत असाल तर तिला कामधेनू समजा. मुलांचे आवरताना तर त्यांना गोपाल माना. स्वयंपाक करताना अन्नपूर्णेची सेवा माना. असे केल्याने मनाची रुखरुख कमी होईल आणि साधना केल्याचे समाधानही मिळेल. काम करत आहोत असे न वाटता उपासना करत आहोत असे वाटेल. जिही विषयांपासोनी हिरतले, चित्त आपुले आपण जिंतिले, ते निश्चित जेथ सुतले, चेतीन चिना. 5:148. आत्मज्ञानी माणूस भोगात गुंतत नाही. तो जगण्यासाठी खातो. जिभेचे फाजील लाड करत नाही. आवडीनिवडी बाळगून मनाच्या अधीन होत नाही. माणूस म्हणेल ते, म्हणेल तसे, म्हणेल तेव्हा गोष्टी होत नाहीत हे जाणून प्रतिकूल गोष्टी घडल्या तरी अस्वस्थ होत नाही. तो अपमान, पराभव या भावना बाळगत नाही. आपल्या त्रासासाठी इतरांना दोष देत नाही. दुसऱ्यातील न्यून बघत नाही. इतरांशी तुलना करून नाउमेद होत नाही. जमीन पाणी तेच असले तरी बीज असेल ते झाड उगवते, त्याप्रमाणे माणसाच्या संचितानुसार घटना घडतात हे माहीत असल्याने तो प्रसन्न चित्त असतो. कर्म करताना ते कोणत्या हेतूने केले, कशा प्रकारे केले हेही महत्वाचे असते. यत्न कसून करीन मी, यश दे रामा, न दे तुझी सत्ता, असा भाव असेल तरच माणूस शांत चित्त राहू शकतो. यावर वाचलेली एक बोधकथा. मंदिर बांधायचे काम चालू होते. अनेक मजूर काम करत होते. त्यातील काही जणांना एका वाटसरूने विचारले, तुम्ही काय करत आहात? वेगवेगळ्या कामगारांनी दिलेली उत्तरे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहेत. 1. पोटाची खळगी भरायला हातपाय चालवतोय. 2. शाळा शिकलो नाही, पैसे कमवायला मजुरी करण्याशिवाय पर्याय नाही. 3. नशिबाचे भोग आहेत, दिवसभर राबतो तेव्हा हातातोंडाची गाठ पडते. 4. तुला फुकटच्या चौकशा कशाला हव्यात? आधीच उन्हाने आणि कष्टाने तापलोय, तू कशाला त्यात भर घालतोय? जा तुझ्या वाटेने. 5. ज्याने आपल्याला छप्पर दिले आहे त्याच्यासाठी छप्पर बांधत आहे. मंदिर बांधायचे काम सुरू आहे. नशिबाने असे पुण्याचे काम करायची संधी मिळते. खूप आनंद वाटतोय. देव सेवा करून घेतोय. आपण यापैकी कसे आहोत हे विचार करण्यासारखे आहे. तैसे मनपण मृदल जाये, मघ अहम भावादिक के आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होये, अनुभवी तो. 5:157. माणूस निर्मन स्थिती अनुभवतो तेव्हा तो स्वतःच ब्रह्म होतो. ही स्थिती कशी मिळवता येऊ शकते हे सांगताना माऊली म्हणतात, मन, बुद्धी, इंद्रिये आवरून भय, शोक यापासून मुक्त होऊन 2 भुवयांच्या मधोमध दृष्टी स्थिर ठेवून ध्यान करावे. कुंभक स्थितीत इडा, पिंगला आणि सुषुम्ना एक झाल्यावर ब्रह्मस्थितीचा अनुभव घेता येतो. माणसाने ब्रह्मस्थिती अनुभवली की जसे लोणी परत ताकात मिसळत नाही तसा माणूस संसारात गुरफटला जात नाही, कशाचाही त्रास होत नाही. यालाच मोक्ष म्हणतात. कस्तुरी मृगाजवळ कस्तुरी असते पण त्याला त्याची जाणीव नसते. ही जाणीव करून देणारा गुरु भेटावा लागतो. तसेच हे मोक्षपद सहज प्राप्त होणारे नाही. त्यासाठी योग्य गुरु भेटावा लागतो. त्याचे मार्गदर्शन मिळाले तरच ही स्थिती मिळवणे शक्य आहे. तानसेनाचे गुरु गात असत तेव्हा त्यांचे गायन प्राणीही तल्लीन होऊन ऐकत असत. एकदा कस्तुरी मृग त्यांचे गायन ऐकताना इतका भाव विभोर झाला की त्यांच्या बेंबीतून कस्तुरी गळून पडली अशी आख्यायिका सांगितली जाते. आसाममध्ये पूर येतो तेव्हा वाघ आणि हरिण झाडाच्या एकाच फांदीवर आश्रय घेतल्याच्या नोंदी आढळतात. हे मी पण विसरल्याचे दाखले आहेत. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी, की नवया स्नेहाची सृष्टी, हे असो नेणिजे दृष्टी, हरीची वानू. 5:171. अर्जुनाला कृष्णाचा सहवास, मार्गदर्शन आणि स्नेह मिळाला
हे त्याचे परमभाग्य आहे. आयुष्यात योग्य वेळी योग्य मार्ग मिळणे हीच गुरुकृपा आहे. कित्येक जन्माची पुण्याई फळाला येते तेव्हा या गोष्टी घडतात. कृष्णाने अर्जुनाच्या मनातल्या अनेक प्रश्नांचे निरसन केले. योग क्रिया महत्वाची असल्याचे ऐकून अर्जुनाने योगाभ्यासाची माहिती देण्याची कृष्णाला विनंती केली. भक्तवत्सल श्रीहरी अर्जुनाच्या आग्रहाला टाळू शकले नाहीत. त्यांनी योग आणि योगामुळे मिळवता येणारे नियंत्रण याची माहिती देणारा आत्मसंयम हा 6वा योग अर्जुनाला विशद केला. कर्तेपणा सोडून समरसून केलेले निरपेक्ष कर्म म्हणजे कर्मसन्यास. ज्ञानेश्वरी वाचताना गीतेतील बोध समजतो. त्यामुळे ज्ञानेश्वरी हा गीतेचा भावार्थ असला तरी तो प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असा आहे. प्रकरण 27, अध्याय 6, ओवी 1 ते 100. 6वा अध्याय अष्टांग योगाची माहिती देतो. या अध्यायात 500 ओव्या आहेत. कृष्णाच्या तोंडून ब्रह्मज्ञान ऐकताना संजय भारावतो. धृतराष्ट्र मात्र त्याच्या मुलांची खुशाली न सांगता संजय कृष्ण आणि अर्जुनाचे गोडवे गाताना ऐकून वैतागतो. भाषेचा वापर नजाकतीने करता येतो हे ज्ञानेश्वरी दाखवते. शब्दाला गोडी असते याची जाणीव करून देते. आयुष्य परिपूर्णतेने जगायला शिकवते. अभ्यास नेटाने करायला प्रवृत्त करते. ग्रंथाला तेजोवलय असते याची प्रचिती ज्ञानेश्वरी वाचताना वारंवार येते. ती मराठी भाषेत आहे हे खरंच आपले भाग्य आहे. मायबोलीतून गीतेचे निरूपण करायचे भाग्य लाभले याचा आनंद व्यक्त करताना माऊली म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. 6:14. तत्वज्ञानरूपी सागराचा पलीकडचा किनारा सहज बघायला मिळेल, कारण हे ज्ञान माझ्या बायबोलीत ऐकायला मिळणार आहे. मराठी इतकी रसाळ आहे की मराठी बोलताना शब्दावर मालकी कोणाची असा वाद कान आणि वाणीत होईल. नाक शब्दांच्या मोहक मधुर वासाने मोहून जाईल आणि डोळ्याचे पारणे फिटेल. ज्या शब्दांना सुगंध आणि सौंदर्य असते, जे प्रसवल्यानंतर मन तृप्त होते, त्या शब्दांना अमृताशिवाय इतर कशाचीही उपमा देऊ शकत नाही. माऊलींचे भाषेप्रती असलेले विचार, सकारात्मकता, लाघवीपणा याने आपण केवळ नतमस्तक होतो. भवसागर पार होण्यासाठी कोणतेही ज्ञान कसे ऐकले पाहिजे हे सांगताना माऊली म्हणतात, ऐसे हळुवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल, एरवी आघवी गोठी होईल, मुकया बहिऱ्याची. 6:26. उपदेश भक्तिभावाने ऐकला तरच त्याचा उपयोग आहे, नाहीतर मुक्याने सांगायचे आणि बहिऱ्याने ऐकायचे असेच होईल. अर्थात ज्यांना ज्ञानाची ओढ आहे ते समजून घेतील आणि ज्यांना गोडी नाही ते हे वाचायच्या भानगडीत पडणारच नाहीत. हा ग्रंथ बुद्धिरूपी लोखंडाचे सोने करणारा परीस आहे. ज्याचे भाग्य आहे तोच याचा लाभ घेईल. ज्याच्या नशिबात नाही तो दगड समजून परीस टाकेल यात शंका नाही. कावळ्याला चांदणे आणि घुबडाला प्रकाश आवडत नाही, त्यात त्यांचा दोष नाही. तैसा अन्वयाचे नि आधारे, जातीचे नि अनुकारे, जे जेणे अवसरे करणे पावे. 6:45. वाट्याला आलेले कर्तव्य माणसाने पार पाडावे. आपले कर्तव्य निरपेक्षपणे पार पाडणारा माणूस कर्मसन्यासी असतो. माणूस पूर्णपणे निष्क्रिय असू शकत नाही, कारण ऐकणे, बघणे, खाणे, चालणे इत्यादी काही नैमित्तिक कामे त्यालाच करावी लागतात. म्हणूनच संसार सोडून संन्यास न घेता संसारात राहून कर्म करणे हेच समाजाच्या दृष्टीने हिताचे आहे. म्हणून अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेखा नोलांडिता, आहे योग सुख स्वभावता आपण पांची. 6:51. कर्मयोगी आणि सांख्ययोगी सारखेच आहेत आणि संन्यास आणि योग हेही समानच आहेत. संन्यास म्हणजे अहंकार सोडून कर्म करणे. संसार सोडून घेतलेला निष्क्रिय संन्यास उपयोगाचा नाही. ज्ञान नसताना केलेले काम किंवा आचरणात न आणलेले ज्ञान कुचकामी आहे. ज्ञान आणि कर्म या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. दिव्याचा आकार कसाही असला तरी त्यातून मिळणारा प्रकाश सारखाच असतो. त्याप्रमाणे कर्मयोगी आणि संन्यासी यांचे बाह्य वर्तन वेगळे असले तरी अंतरी ते एकसारखे असतात. म्हणून आपणची आपण पेया, घातुकी जतू असे धनंजया,
चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमाना. 6:70. माणूसच माणसाचा शत्रू असतो आणि माणूसच माणसाचा मित्र असतो. कोणी कोणाला काही देत नाही, कोणी कोणाकडून काही घेऊ शकत नाही. आपल्या परिस्थितीला आपणच जबाबदार असतो. निसर्गाचे चक्र नियमानुसार चालते. जे पेरू तेच उगवते. माणूस ठरवतो एक आणि करतो भलतेच. त्यामुळे घडते वेगळे आणि माणसाचा अपेक्षाभंग होतो. बरेचदा माणसाला काय हवे आहे, त्यासाठी काय करायला हवे हे कळत नाही, म्हणून असा गोंधळ होतो. पण आपल्याला कळत नाही हे जरी माणसाला कळले तरी त्याचा उद्धार होईल, कारण मदत मागितली तर ती मिळते. पण मला सगळे माहिती आहे असा अभिमान असेल तर मात्र अतिशहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीप्रमाणे सगळेच अवघड होऊन बसते. या उलट आपल्यात काहीतरी कमतरता आहे, आपण सर्वज्ञ नाही असे वाटणारा माणूस नम्र राहिल्याने ससा कासवाच्या गोष्टीतल्या कासवाप्रमाणे ध्येय गाठतो. जैसी ते शुकाचेनी अंगा भारे, नळिका भोविन्नली एरी मोहरे, तरी तेणे उडावे परीन पुरे मनशंका. 7:76. संसारात माणूस कसा अडकत जातो हे सांगताना माऊलींनी नळीला अडकलेल्या पोपटाचे उदाहरण दिले आहे. पंख असतानाही आपण पडू या भीतीने पोपट पायाने नळी घट्ट पकडून ठेवतो, त्याप्रमाणे संसारी माणूसही संसारातील अडचणींचा बाऊ करीत संसारात गुरफटत जातो. सुगरणीचे घरटे कवितेत बहिणाबाईंनी चपखल लिहिले आहे. तिची इवलीशी चोच, तेच दात तेच ओठ, तुला दिली रे देवाने 2 हात 10 बोटे. काय आहे याचा शोध घेत सगळ्या अडचणींवर मात करता येते, फक्त त्यासाठी मनाचा निर्धार हवा. प्रकरण 28, अध्याय 6, ओवी 101 ते 200. प्रणवचिये पेठे, जाहले शब्द ब्रह्म माजिठे, ते जयाचिया यशा धाकुटे, वेढून पुरे. 6:109. ओवीचा शब्दशः अर्थ ओंकाराच्या बाजारपेठेत शब्दरूपी वस्त्र भगवंताच्या गुणांना वेढायला अपुरे पडते. भावार्थ: कृष्ण ज्ञानाचा सागर आहे, गुणांची खाण आहे, कृपाळू आहे. सूर्य चंद्राचे तेज, वाऱ्याची शीतलता, पाण्याची प्रवाहता, सर्व जीवसृष्टी त्याच्यापासून निर्माण झाली, कृष्णापासून उत्पन्न झाले आहे. त्याच्या नुसत्या दर्शनाने समाधान मिळते. वेदही त्याच्या गुणांचे यथार्थ वर्णन करू शकत नाहीत. ऐके द्वैताचा ठावोची फेडी, ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी, तरी अर्जुनू पढिये हे गोडी, नासेल हन. 6:113. अर्जुन योग्यतेचा जिज्ञासू भक्त असल्याने कृष्णाने त्याला गीता सांगितली. युद्धभूमी हे उपदेश करण्यासाठीचे योग्य स्थान नाही, पण अर्जुनाचा उद्धार व्हावा अशी कृष्णाची मनोमन इच्छा असल्याने अर्जुनाचे शंका निरसन करण्यासाठी गीतोपदेश केला. तू मला प्रिय आहेस हे थेट न सांगता असे वागणारा भक्त मला आवडतो असे भगवंत सांगतात. प्रेम न सांगता जाणले तर त्यातील गोडी टिकते. 2 व्यक्ती समरस होऊ शकल्या तर सुसंवाद होऊ शकतो. समरस होणारे कोणी नसेल तर मनातील गूज कोणाला सांगू शकत नाही. देवही भक्तासाठी आसुसलेला असतो. कैसे उन्मेख चांदिणे तार, आणि भावार्थ पडे गार, हेची श्लोकार्थ कुमुदी तरी फार, साविया होती. 6:134. चंद्रप्रकाशात कमळ फुलावे तसे गीतेतील ज्ञान मराठी भाषेत ऐकल्यामुळे श्रोत्यांना आनंद वाटेल. गीतेचा अर्थ सांगताना अधूनमधून वेगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे श्रोत्यांचा रसभंग होईल, पण त्यामागची भूमिका किंवा निवकड श्रोत्यांनी समजून घ्यावी. कोणत्याही गोष्टीची पूर्वपीठिका माहीत असल्यास ती गोष्ट समजून घेणे सोपे जाते. प्रवास करताना आजूबाजूचा निसर्ग भुरळ घालतो, त्याच्याकडे लक्ष दिले तर पोचायला उशीर होतो असे मानू नये, कारण आनंद न घेता मन न रमवता प्रवास केल्याने दमणूक होते. त्याप्रमाणे अर्थ सांगत असताना कृष्ण अर्जुनाच्या नात्याची, दोघांच्या कर्तृत्वाची महती ऐकून त्याचा आनंद घेतला तर गीतेतील ज्ञान समजण्यासाठी मदतच होईल आणि ऐकणे रसाळ वाटेल. हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी, देवा इये संत चिन्हे हन आंगी, न ठकती माझा. 6:139. अर्जुन स्वतःच्या उन्नतीविषयी
अनभिज्ञ किंवा साशंक असल्याने सिद्ध योग्याची लक्षणे ऐकून अर्जुन म्हणाला की संतांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही. योग कसा साधावा ते तुम्ही मला सांगा, जेणेकरून माझ्या अंगी ब्रह्मत्व येईल. अर्जुनाने असे विचारल्यामुळे योगाभ्यास कसा करावा हे भगवंतांनी सविस्तरपणे सांगितले. अष्टांग योगाच्या साधनेसाठी आस्तिक असणे, एका ठिकाणी श्रद्धा दृढ असणे, श्रद्धास्थानावर विश्वास असणे आवश्यक आहे. भक्ती स्थिर असल्याशिवाय मन शांत, बुद्धी स्थिर राहते आणि अभ्यासासाठी पूर्वतयारी होते. जया आड जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा, पाखांडिया ही आस्था, समूळ होय. 6:167. साधनेसाठी शांत, रमणीय, निवांत जागा निवडावी. जिथे गर्द झाडी असेल, पावसाळ्यातही स्वच्छ वाहणारे झरे असतील, शीतल छाया असेल, कोणालाही तिथे सहज विसावा घ्यावा असे वाटेल, फार रुळलेली वाट नसेल पण फार आडबाजूलाही नसेल असे ठिकाण असावे. तिथे राघू आणि भुंगे नसावेत. कोकिळ मोर असले तरी चालतील. सहज दृष्टीस न पडणारे देऊळ अथवा मठ असे स्थान निवडावे. बसण्यासाठी कोवळ्या एका मापाच्या दर्भाचे समतल आसन तयार करावे. त्यावर धुतलेले स्वच्छ वस्त्र अंथरावे. पायाची मांडी घालून शक्य असल्यास वज्रासनात डोळे अलगद मिटून ताठ बसावे. मनात आराध्य देवतेचे स्मरण करावे. सातत्याने अशी बैठक जमली की काही काळाने हळूहळू बाह्य जगाची जाणीव लोप पावते आणि माणूस समाधी अवस्थेत जातो. यासाठी स्थान महात्म्य, बैठक, आसन, मनाची स्थिती, सातत्य, गुरूंचे मार्गदर्शन, साधकाचा संयम आणि निर्धार अशा अनेक गोष्टींची अनुकूलता आवश्यक आहे. प्रवृत्ती माघवती मोहरे, समाधी ऐलाडी उतरे, आघवे अभ्यासू सरे, बैसत खेवो. 6:191. प्रवृत्ती माघारी फिरते म्हणजे वैराग्याच्या मदतीने प्रवृत्तीतून निवृत्ती साधता येते. एकदा समाधी जमेपर्यंत अभ्यास नेटाने सुरू ठेवायला हवा. समाधी लागली हे ओळखण्याची खूण सांगताना माऊली म्हणतात, प्रवृत्ती माघारी जाते. प्रवृत्ती म्हणजे सहज स्वभाव. जसे चंचलपणा हा मनाचा आणि उपभोग हा शरीराचा सहज स्वभाव आहे. चित्त आवरण्यापेक्षा वृत्ती पालटणे हे साधनेचे यश आहे. मनाविरुद्ध झाले की वाईट वाटते. राग आला तरी साधकाने शांत राहणे, आरडाओरडा न करणे हे स्तुत्यच आहे. पण प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी राहणे, राग न येणे ही साधनेची खूण आहे. एखादी गोष्ट खावीशी वाटणे हा मनुष्य स्वभाव आहे. ती आपली नसेल तर न विचारता खाणे चुकीचे आहे. मागून खाणे योग्य आहे. पण कोणी स्वतःहून दिले तरच खाणे आणि नाही दिले तर त्याचे वैषम्य न वाटणे हे साधना योग्य सुरू असल्याचे द्योतक आहे. प्रकरण 29. अध्याय 6. ओवी 201-300. साधनेसाठी स्थान निवडले, आसन तयार केले, बैठक जमली की अभ्यास सुरू करावा. पहिले आसन वज्रासन. वज्रासनात बसले की मूलबंध लागतो. मूलबंधामुळे अपान वायू शरीरात कोंडला जातो आणि शरीराची शुद्धी होते. मूलबंध नीट लागला तर पाठीच्या उभ्या कण्याच्या योगाने वर चढलेल्या खांद्यात मस्तक घट्ट राहते आणि डोळ्यांच्या पापण्या मिटायला लागतात. वरच्या पापण्या जड झाल्याने खालच्या पापण्या खाली पसरतात, तेव्हा अर्धी उघडी अशी डोळ्याची स्थिती होते. आजूबाजूला पाहण्याची इच्छा आपोआपच नाहीशी होते. माझी घंटिका लोपे, वरी बंधू जो आरोपे, तो जालंधरू म्हणिपे, पंडू कुमरा. 6:208. ज्या आसनात गळा आकुंचित होऊन गळ्याखालच्या खडगीत हनुवटी घट्ट बसते, ती तेथे घट्ट बसून छातीवर दाबून बसते. कंठमणी म्हणजे गळ्याची घाटी अदृश्य होते. असा जो बंध पडतो त्याला जालंधर बंध असे म्हणतात. उडियान बंध लागला की शरीराच्या बाहेरच्या बाजूला अभ्यासाची छाया पसरते. मनाची चंचलता नाहीशी होते. कल्पना कमी होऊन मनाची बाह्य विषयांकडे धाव थांबते. मन शांत होते. तहान, भूक, झोप हरपते. या बंधामुळे नाड्या मोकळ्या होतात, अवयव शिथिल होतात. आजार झाले आहे तसे वाटते, पण ती शरीर शुद्धी असते. अशा वेळी साधकाने अधिकारी व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन शांत चित्त राहावे. शरीराकडे अलिप्तपणे बघावे. 3.5 वेढ्याची कुंडलिनी रूपी नागिण खाली तोंड करून निजलेली असते. ती जागृत झाल्यावर सुरुवातीला शरीराची उष्णता वाढते. शांत झाल्यावर कुंडलिनी
सुषुम्ने जवळ येते आणि सर्व गात्रांची गेलेली शक्ती पुन्हा येते. तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा, नाना सांसीनला मळा कोवळिकेचा. 6:257. कुंडलिनी जागृत असलेल्या योग्याचे शरीर आनंदरूपी चित्र अथवा ब्रह्मसुखाची मूर्ती किंवा संतोषरूपी झाड अथवा केशराचे पूर्ण भरलेले शेत किंवा अमृत ओतलेले आहे असे वाटते. त्याच्याकडे पाहताना मूर्तिमंत शांतीच बघत आहोत असा भास होतो. असा योगी सोनचाफ्याची कडी, अमृताचा पुतळा, नाजूकपणाचा भरास आलेला मळा, शरद ऋतूच्या ओलाव्याने टवटवीत झालेले चंद्रबिंब अथवा आसनावर बसलेले मूर्तिमंत तेज असावे असा दिसतो. त्याच्या शरीराला नवसंजीवनी मिळते. डोळे, त्वचा तेजस्वी होतात. शरीर लवचिक आणि सुदृढ होते. हे असो ते कुंडली, हृदया आंतू आली, तव अनाहताचा बोली, चावळे ते. 6:274. कुंडलिनी अनाहत चक्रात आली की निर्माण होणाऱ्या अनाहत नादाने ब्रह्मस्थानाचे दार उघडते. वीज आकाशात लखलखते त्याप्रमाणे कुंडलिनी ब्रह्मरसात एकरूप होते. अशा योग्याला मनाचा निग्रह किंवा ध्यान करावे लागत नाही. तो कल्पनेत अजिबात रमत नाही. पृथ्वी ते आप विरवी, आपा ते तेज जिरवी, तेजा ते पवनु हरवी, हृदया माझी. 6:299. असा योगी केळीतील सोपटे काढून टाकून ती जशी उभी करावी किंवा आकाशालाच अवयव उत्पन्न व्हावेत तसा दिसतो. अशा शरीरास खेचर असे म्हणतात. योगी देहत्याग करताना त्याच्या देहाच्या आत 3ही भूतांचा लोप होतो. पृथ्वीला पाणी नाहीसे करते, पाण्याला तेज नाहीसे करते आणि तेजाला वायू हृदयामध्ये नाहीसा करतो. नंतर प्राणवायू एकटा उरतो, पण तो शरीराच्या आकाराने असतो. मग तोही काळाने निघून मूर्धी आकाशात शांत मिळतो. हे सिद्ध अवस्थेचे वर्णन आहे. वज्रासनात कोणीही बसू शकत असले तरी मूलबंध किंवा कोणताही बंध लागण्यासाठी अभ्यास आणि योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन लागते. माणूस झाड लावू शकतो, पण त्याला फळे धरणे सर्वस्वी निसर्गाच्या हातात असते. तिकडे जोर किंवा हट्ट करून उपयोग नसतो. संयम बाळगावा लागतो. तसेच बंध लागण्यासाठी काही काळ जावा लागतो. साधकाने या खुणा लक्षात ठेवून साधनेतील प्रगती पडताळून पहावी. ज्ञानेश्वर महाराज की जय.